आजच्या पत्रकार परिषदेला मी सिद्धार्थ मुकळे मुख्य प्रवक्ता, चेतन अहिरे मुंबई अध्यक्ष, सागर गवई मुंबई युवक अध्यक्ष, स्नेहल सोहनी मुंबई महिला आघाडी अध्यक्ष असे 4 जण उपस्थित आहोत। आज छत्रपती शिवरायांची जयंती आहे। महाराष्ट्रात आणि देशातच नव्हे तर जगभरामध्ये शिवरायांचा चाहता ही जयंती साजरी करत आहे। शिवरायांचा इतिहास आपल्याला जेव्हा शाळेत शिकवला गेला, आई वडिलांकडून सांगितला गेला, त्यावेळेला प्रामुख्याने एक गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगितली गेली, ती म्हणजे कल्याणच्या सुभेदाराची सून जेव्हा सरदाराने लढाई जिंकल्यानंतर उचलून आणली तर तिचा मान सन्मान राखून तिची साडीचोळी करून तिला अदबीनं पाठवणी करणारे हे आमचे शिवराय होते। आणि त्या शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे, त्या शिवरायांचा हा देश आहे। दुर्दैवानं शिवरायांच्या या देशामध्ये काही अशा गोष्टी घडत आहेत, काही अशा घटना घडत आहेत की या देशाची आणि देशवासियांची मान शर्मेनं खाली झुकवली जात आहे। गेले काही दिवस आपण बघत आहोत, एप्स्टीन फाईल्सने जगभरामध्ये प्रचंड मोठा भूकंप आलेला आहे। जगभरात अनेक लोकांना राजीनामा द्यावा लागला, अनेकांना पदावरून काढण्यात आलेलं आहे। अतिशय किळसवाना प्रकार आहे की ज्याच्या बाबतीत ऐकू वाटत नाही, बघू वाटत नाही, वाचू वाटत नाही। इतक्या घृणास्पद पद्धतीनं घटना त्या एप्स्टीन फाईलच्या संदर्भानं, त्या एप्स्टीनच्या सोबत असलेल्या लोकांकडनं त्या सगळ्या प्रकरणामध्ये घडलेल्या आहेत। विशेषतः त्यात अल्पवयीन मुलींचं, लहान मुलींचं ज्या पद्धतीनं शोषण झालेलं आहे, तो प्रकार अतिशय धक्कादायक आहे आणि मानवतेला काळिमा फासणारा आहे। अशा या सगळ्या प्रकाराशी आपल्या देशाच्या पंतप्रधानाचं नाव जोडलं जातं। एप्स्टीन फाईल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव येतं। हा प्रचंड मोठा धक्का देशाच्या प्रतिमेला आहे। आजपर्यंत भारत देश म्हणून आपण जी प्रतिमा आपली जगात निर्माण केलेली आहे, जी झालेली आहे, हा बुद्धाचा देश म्हणून ओळखला जातो, हा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो, हा मानवतावाद्यांचा देश म्हणून ओळखला जातो। त्या देशाच्या पंतप्रधानाचं नाव इतक्या गलिच्छ प्रकरणात येणं ही मुळात देशाला शर्मेनं मान खाली घालायला लावणारी गोष्ट आहे। दुर्दैवाने हे सगळं पुढं आल्यानंतरही त्याच्या विरोधात म्हणावा तसा आवाज उठताना कुठेही दिसत नाही आहे। सभागृहात असलेला विरोधी पक्ष या मुद्द्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे। त्यांना विनंती अर्ज केले, अनेकांनी भेटून सांगितलं, अनेक संस्था त्यांना, विरोधी पक्षांना अप्रोच झाल्या, मात्र त्यांना तिकडनं नकारात्मक प्रतिसाद मिळाला। त्यामुळे काही संस्थांनी बाळासाहेब आंबेडकरांना विनंती केली की आपण या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व करावं। हा अतिशय घाणेरडा, धोकादायक आणि लोकशाहीला प्रचंड मोठा थ्रेट असलेला प्रकार आहे। या प्रकरणामध्ये बाळासाहेबांनी लक्ष घालण्याची विनंती त्यांच्याकडनं करण्यात आली। मुळात सुरुवातीपासून वंचित बहुजन आघाडी या प्रकरणावरती हा एकमेव पक्ष आहे देशात जो थेट आणि स्पष्ट सडेतोड भूमिका मांडत आलाय। बाळासाहेब स्पष्टपणे बोलत आलेले आहेत। त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीने या सगळ्या आंदोलनाला लीड करण्याचा निर्णय घेतलेला आहे। उद्या संध्याकाळी 20 तारखेला संध्याकाळी 6 वाजता आंबेडकर भवन दादर याच ठिकाणी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये सर्व सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था यांचे प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत। बाळासाहेबांसोबत ही एक महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये पुढील रणनीती, पुढील दिशा ठरवण्यात येईल आणि त्या पद्धतीनं या संदर्भामध्ये भूमिका पुढे मांडली जाणार आहे। पंतप्रधानाचं नाव यात आलंय, पंतप्रधानाच्या प्रतिमेचं हनन झालंय, देशाच्या प्रतिमेचं हनन झालंय। आणि दुसऱ्या बाजूला अतिशय धोकादायक गोष्ट म्हणजे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जाहीर प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगतो की मी नरेंद्र मोदीचं राजकीय करिअर समाप्त करू शकतो, खतम करू शकतो। त्याच्यावरती नरेंद्र मोदी, भाजपा, केंद्र सरकार, परराष्ट्र धोरण मंत्री कुणीही चकार शब्द काढायला तयार नाही, एका शब्दाची प्रतिक्रिया द्यायला तयार नाही।
या सगळ्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसोबतचे आर्थिक करार केले जात आहेत, व्यापारी करार केले जात आहेत. मग हे सगळे दबावाखाली केले जात आहेत का? तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी तुमचं स्वतःचं जे काही स्कॅन्डल हातात असेल ज्याच्या आधारे ते तुम्हाला धमक्या देत आहेत तुमचं राजकारण संपवण्याच्या, त्यातून तुम्हाला स्वतःला वाचवण्यासाठी तुम्ही देश विकायला निघालेला आहात का? तुम्ही देशवासियांना देशोधडीला लावायला निघालेला आहात का? तुम्ही देशाचं सार्वभौमत्व गहाण टाकायला निघालेला आहात का? हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. त्यामुळे या देशाचं सार्वभौमत्व टिकवण्यासाठी, या देशाची आन बान शान टिकवण्यासाठी, या देशाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आता इथल्या राजकीय पक्षांना, इथल्या सामाजिक संघटनांना योग्य भूमिका घेणं आवश्यक आहे. ही लोकशाही जर आपल्याला इंटॅक्ट ठेवायची असेल, ही लोकशाही जर आपल्याला अशीच टिकवायची असेल आणि भारत हा एक सार्वभौम देश म्हणून आपल्याला टिकवायचा असेल, तर या अशा पद्धतीचे घाणेरडे प्रकार हे खपवून न घेता त्याच्या विरोधात स्पष्टपणे भूमिका घेऊन उभा राहिलं पाहिजे. लोकशाही मार्गाने याला जाब विचारणं आवश्यक आहे. आणि या ठिकाणी इथल्या पंतप्रधानांनी ज्याचं नाव यात गोवलं गेलं आलेलं आहे, ज्याला दुसरा देशाचा पंतप्रधान जाहीर धमक्या देतोय संपवण्याचा आणि हा त्यावर काही बोलायला तयार नाही, यांनी भूमिका मांडणं गरजेचं आहे. आणि देशाने सुद्धा आता भूमिका घेणं गरजेचं आहे. त्यासाठीच पहिलं पाऊल म्हणून उद्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही सांगत आहोत, उद्या संध्याकाळी 6 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन दादर या ठिकाणी ही बैठक होणार आहे. या बैठकीत अनेक सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. त्यांच्यासोबत ही बैठक इथे पार पडेल आणि पुढील रणनीती ठरवण्यात येईल. नेमकं सामाजिक कोणत्या कोणत्या संस्था असतील किंवा तुम्ही म्हणाल पक्ष सुद्धा यामध्ये सोबत असतात? आता या क्षणाला आम्ही कुठल्याही संस्थेचं किंवा व्यक्तींचं नाव जाहीर करत नाही आहोत. मात्र उद्या आपल्याला निश्चितच दिसेल. आम्ही अनेक संस्था स्वतःहून पक्षाला अप्रोच झालेल्या आहेत, अनेकांना आम्ही अप्रोच झालेलो आहोत. आणि हा संवादातून, समन्वयातून उद्याची ही बैठक पार पडणार आहे. ज्या ज्या संस्था संघटनांना हा प्रकार निंदनीय वाटतो, चुकीचा वाटतो आणि देशहिताच्या आड येणारा वाटतो, त्या सगळ्या संस्था संघटना या आमच्या संपर्कात आहेत आणि उद्या त्या बैठकीला हजर राहतील. एप्स्टीन फाईलला घेऊन तुमची काय नेमकी भूमिका आहे? जसं आता सोबत एक बैठक घेणार, तुमची स्वतंत्र काय भूमिका असणार? वंचित आघाडीची भूमिका ही पहिल्या दिवसापासून तुम्ही जर बघितलं तर आमच्या सोशल हँडल्सवर आम्ही जाहीररित्या मांडत आहोत की हा अतिशय किळसवाना प्रकार आहे. सत्तेचा आणि पैशाचा दुरुपयोग करून शोषण करणारी यंत्रणा कुठल्या थराला जाऊ शकते त्याचं हे टोक गाठणारं उदाहरण आपल्यासमोर आलेलं आहे. मी सुरुवातीला म्हणालो तसं की इतका किळसवाना प्रकार आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये की त्या गोष्टी बघून जो सामान्य माणूस आहे, संवेदनशील माणूस, तो त्याला झोप येणार नाही, त्याला जेवण जाणार नाही. इतक्या किळसवाऱ्या गोष्टी त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते पूर्ण वाचूही वाटत नाही आणि बघूही वाटत नाही. इतका घाणेरडा प्रकार त्या एप्स्टीन फाईलमध्ये, इतक्या वाईट पद्धतीने शोषण लहान मुलींचं आणि महिलांचं त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकाराला कुठेतरी आळा घालणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीचे एप्स्टीन भविष्यात भारतातही निपजू नये याची सुद्धा दक्षता आपण घेणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यावर आता कुठेतरी आपण भूमिका घेणं हे आवश्यक आहे. जर आपल्याला आपल्या लेकीबाळी सुरक्षित ठेवायच्या असतील, आपला देश सुरक्षित ठेवायचा असेल, समाज म्हणून, एक मानवी समूह म्हणून आपल्याला जर चांगलं जीवन जगायचं असेल, तर असल्या घाणेरड्या प्रकाराकडे दुर्लक्ष करून, डोळे झाक करून आपल्याला काय पडलं असं म्हणून नाही चालणार. हे आता तुमच्या घरापर्यंत येऊन ठेपलेलं आहे. त्यामुळे इथे प्रत्येक व्यक्तीला भूमिका ही घ्यावी लागणार आहे. पंतप्रधान 2 दिवसापूर्वी मुंबई दौऱ्यावर होते. त्यांचे जे काही नेते सत्ताधारी ते सर्व त्यांना भेटले. एक कार्यक्रम झाला मुंबईत मोठा. मात्र यानंतर सुद्धा एप्स्टीन फाईलवरती कोणीही बोलायला तयार नाही. म्हणजे त्यांच्याकडनं हा विषय कुठेतरी थांबवण्याचा किंवा एक लपवण्याचा प्रयत्न होतो यामध्ये. आपण जर बघितलं तर भारतामध्ये संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या संघटनांची एक मोडस ऑपरेंडी आहे. एकतर त्यांना नको असलेला विषय हा जर दाबायचा असेल तर ते काहीतरी मोठं कांड घडवून आणतात आणि सगळा फोकस तिकडे डायव्हर्ट करतात, त्यातून हा विषय दाबला जातो. दुसरी गोष्ट, अनुल्लेखानं मारणं हे सगळ्यात मोठं त्यांचं शस्त्र आहे. ते त्यावर बोलतच नाही, जणू काही झालंच नाही, काही घडलंच नाही अशा पद्धतीनं त्यांचा एकूण सगळा हे असतो. म्हणजे महाराष्ट्रातील मुंबईतलंच उदाहरण द्यायचं झालं तर त्यांच्या एका नेत्याच्या काही व्हिडिओ क्लिप्स माध्यमातील बांधवांनी पुढे आणल्या होत्या. आजही उजळ माथ्यानं तो नेता फिरतोय, पत्रकार परिषदा घेतोय, कार्यक्रम करतोय,
त्यांच्या स्टेजवर वावरतोय, जणू काही घडलंच नाही या आवेशात. त्यामुळे त्यांना हे काही नवं नाही आहे. मात्र समाज म्हणून आपण अजून इतके निर्ढावलेलं नाही आहोत. आपण समाज म्हणून इतक्या गेंड्याच्या कातडीचे नाही झालेलो आहोत की जिथे लहान लहान लेकरांचा जर का अतिशय वाईट पद्धतीनं छळ करून त्यांना संपवण्यात आला असेल आणि आपण जर का त्याकडे डोळे झाक करण्याचा प्रयत्न करत असू तर हे योग्य नाही आहे. भाजपला हे पचवता येणं सोपं असेल कारण त्यांच्याकडे कदाचित तशा पद्धतीची त्या घटनांना पचवण्याची यंत्रणा असेल. समाज म्हणून हे आम्ही नाही पचवू शकत. सर, दुसरा प्रश्न असा आहे की भाजपचे नेते किरीट सोमय्या जे आहे ते आता ऍक्टिव्ह झालेले आहे आणि बेकायदेशीर मुस्लिम फेऱ्यावाले जे बसले आहेत त्यांच्यावर कारवाई वगैरे करतायत, दौड वगैरे करतात, फिरतात, काय सांगतात? नाही, आता याहीपेक्षा सगळ्यात मोठा मुद्दा जो आहे तो मला असं वाटतं की या सरकारला नैतिकता आहे का सत्तेत राहण्याची. ते काय कारवाया करतात किंवा काय नाही करतात हा सगळा नंतरचा भाग झाला. मुळात तुम्हाला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार आहे का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता समाजाने आणि जनतेने त्यांना विचारणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने हा एप्स्टीन फाईलचा जो काही एपिसोड आता पुढे आलेला आहे मला वाटतं तोच प्राईम मुद्दा आता या ठिकाणी जनतेने बनवला पाहिजे, तोच असला पाहिजे. कारण हे आता टोक गाठले त्यांनी, अतिशय क्रूरतेचं आणि किळसवाना प्रकाराचं टोक गाठलेलं आहे आणि त्याच्यात आपल्या पंतप्रधानाचं नाव येतं. जाहीर जगभरातल्या मीडियासमोर त्याला धमक्या दिल्या जातात पंतप्रधानाला की मी तुझं आयुष्य, तुझं पॉलिटिकल करिअर एका रात्रीतून संपवून टाकेल. अरे हा काय म्हणजे काय ग्रामपंचायतमधला वाद आहे, पंचायत समिती लेवलचा वाद आहे की जिल्हा परिषद लेवलचा वाद आहे? एका देशाचा प्रमुख दुसऱ्या देशाचा म्हणजे आपल्या देशाच्या प्रमुखाला जाहीर धमकी देतो की मी त्याचं राजकीय करिअर एका रात्रीत संपवेल. अशी कुठली गोष्ट आहे त्याच्याकडे? असं काय स्कॅन्डल यांनी केलं आहे किंवा असे काय गुन्हे करून ठेवले ज्याचे पुरावे त्यांच्याकडे आहेत, अमेरिकेकडे आहेत आणि त्यामुळे ते धमक्या देतात आणि हे त्याच्यावरती गप्प बसून आहेत. त्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे आता मला वाटतं पुढे आले पाहिजे, यावर त्यांनी उत्तर दिलं पाहिजे.